पाळधी शहराकडून ममराबादकडे जाणाऱ्या मुंबई नागपूर महामार्गावर आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास एक आग लागल्याची घटना घडलेली आहे. गुजरात राज्यातील भुज येथून हैदराबाद शहराकडे रिफाइंड तेलासाठी लागणारी पावडर घेऊन जात असलेल्या ट्रकची टायर फुटल्याने अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. संपूर्ण ट्रक आगीच्या सपाट्यात सापडल्याने खाक झाला असून घटनास्थळी जळगाव महापालिकेच्या अग्निशमन दलाने, महामार्ग पोलीस व तालुका पोलिसांनी धाव घेतली आहे. आगीमध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अद्यापही आग शमवण्यात यश आलेले नाही. अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक रोखून ठेवलेली आहे. तसेच एका बाजूने समांतर रस्त्याने वाहतूक सुरळीत करण्यात येऊन वाहतुकीचा खोळंबा होऊ नये याची देखील पोलीस दक्षता घेत आहे. टायर फुटल्याचे प्राथमिक कारण सांगण्यात येत असले तरी अद्यापपर्यंत मूळ कारण समजून आलेले नाही. काय भरेल हो. सिरमट भरेल, सिरमटचा भरेल आहे. पावडर आहे क्या? मैं इधर से आ रहा, टायर फटने से हुआ है। गुजरात से आ रहा। पाउडर का रिफाइंड पाउडर। हाँ, रिफाइंड पाउडर। भुज से हैदराबाद। अभी जस्ट आधा घंटा नहीं हुआ। नहीं किसी को बच्चे को नहीं। मेरा नाम गौतम कुमार। आज आम्ही धानोरा पेट्रोलिंग करत होतो. पेट्रोलिंग दरम्यान आम्हाला फोन आला अज्ञात व्यक्तीचा की अशा बायपासला अशी आग लागलेली आहे एका ट्रकला. तर लागलीच आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवलं आणि जळगाव कॉर्पोरेशनच्या अग्निशमन दलाच्या गाडीला व भुसावळ अशा 2 ठिकाणी कळवल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी लगेच पोहोचल्या व आम्ही तात्काळ पोहोचल्यामुळे जी मोठी वित्त किंवा जीवितहानी होणार होती ती वाचली आणि इथले जे परिसरातील लोक आणि आमच्या मदतीने आम्ही ट्रॅफिक थांबून धरली. ट्रॅफिक थांबवल्यानंतर एक गाडी पूर्ण विझल्यावर ट्रॅफिक आता सुरळीत करत आहोत. नुकसान म्हणजे ते गाडीचं नुकसान झालेलं आहे. टायर वगैरे ते जाताना ड्रायव्हरचं असं म्हणणं आहे की जाताना टायर घसल्यामुळे आग निर्माण झाली आणि जळालेली आहे. माझं नाव आहे हेड कॉन्स्टेबल सुनील साळुंखे.